नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. कुंभ राशीचा स्वभाव जसा शांत आणि निर्धाराने भरलेला असतो, तसं त्याचं नशीबही एका ठराविक कालावधीनंतर अचानक जोरदार बदल दाखवतो. 2025चं वर्ष कुंभ राशीसाठी विविध चढ-उतार, प्रयत्न आणि धावपळ, कधी मानसिक भार तर कधी अनपेक्षित अडथळे घेऊन आला होता. तर कधी काम सुरू करूनही अर्धवट राहिलं, काही स्वप्न जवळ असूनही हातातून निसटली, तर काही लोकांनी तुमच्यावर ठेवलेली अपेक्षा तुम्हाला मानसिक थकवा देऊन गेली. पण ग्रहांचा खेळ असा असतो की सर्व काही योग्य वेळी उलगडतं. 4 डिसेंबरला येणारी दत्त जयंती ही एक फक्त धार्मिक घटना नाही, तर एक शक्तिशाली ऊर्जांचा संगम आहे. होय मित्रांनो, या दिवशी तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि गुरु या 2 शुक्रांमध्ये शुभ ग्रहांमध्ये एका एका विशेष प्रकाश रेषा निर्माण होते, जी तुमच्या जीवनात थांबलेल्या गोष्टींना गती देण्याची क्षमता ठेवते. कुंभ राशी हे सर्व पृथ्वी तत्वाचे चिन्ह असल्यामुळे बदल हळूहळू येतात, पण एकदा सुरुवात झाली की परिणाम खोलवर आणि दीर्घकाळ टिकणारे असतात. दत्त जयंतीनंतरची बदलची लाट अगदी याच प्रकारची आहे. ज्या अडथळ्यांमध्ये तुम्ही मागे पडत होता, त्यामुळे आता मनात प्रश्न निर्माण होत होता, की आता तुमच्या प्रगतीला कुठेतरी शिव्या बसत होत्या. आता त्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने वळू लागतात. 2025च्या शेवटच्या टप्प्यात कुंभ राशीच्या जीवनात 4 मोठ्या आणि प्रभावी खुशखबरी प्रवेश करत आहेत. या खुशखबरी म्हणजे फक्त घटना नाहीत, तर तुमच्या भाग्यात येणारा एक खोलवर बदल आणि तुमच्या मेहनतीची योग्य दिशा. तुमच्या नशिबाने नव्याने उजळणारा पहाटेचा प्रकाश येणार आहे. येणारे दिवस तुमची प्रतिष्ठा वाढवतील, तुमच्या नात्यांना मजबूत करतील, तुमच्या अडथळ्यांना दूर करतील आणि तुमच्या मनातील भीतीचा अंधार संपवतील. ही वेळ म्हणजे तुमच्या आयुष्यातील अशा एका पर्वाची सुरुवात. आता पुढे तुम्हाला जे मिळणार आहे ते आता तुम्ही फक्त त्याचे पात्र आहात याचं प्रमाणच आहे. दत्त जयंतीनंतर सुरू होणारे शुभ संकेत. 2025च्या शेवटच्या दिवसापर्यंत अ, सोनेरी पहाट तुमच्यासाठी सोनेरी क्षण असणार आहे. खुशखबर म्हणजे तुमचे नवे दरवाजे उघडणे व आर्थिक बळ वाढणे. दत्त जयंतीनंतर कुंभ राशीच्या आर्थिक क्षेत्रात अनोखी चैतन्य रेषा पसरत गेली. काही महिने स्थिरता होते, परंतु अनपेक्षित वाढ मिळतच नव्हती. काम केले, प्रयत्न केले, पण त्यातूनच मिळणारा परतावा सतत पुढे ढकलता जात होता. त्यामुळे या अडथळ्यांना आता थांबवा, हळूहळू संपवा. तुमच्या राशीमध्ये शुक्राची अनुकूलता तुम्हाला आकर्षण, प्रतिष्ठा आणि विश्वास देते. लोक तुमच्या सोबतच व्यवहार करण्यास तयार होतात. व्यावसायिकांना नवीन ऑर्डर, करिअर व गुंतवणुकीत जास्त नफा दिसेल. नोकरी करणाऱ्यांना पगार वाढ, बोनस, नवीन पद किंवा जबाबदारी मिळू शकते. फ्रीलान्स किंवा रोजगार करणाऱ्यांसाठी ही वेळ अशी सुवर्ण संधी घेऊन येते, जे पैशांवर अडथळे होते. त्या कमाईवर काही महिन्यांपासून अनिश्चितता होती, ते पैसे आता तुमच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता प्रबळ आहे. आर्थिक वाढ फक्त तात्पुरती नाही, तर 2026च्या पहिल्या 3ही पर्यंत तुमच्या आर्थिक पायाभरणी असणार आहे भक्कम. दुसरी मोठी खुशखबर म्हणजे घरगुती वातावरण, प्रेम, समजूतदारपणा आणि नवीन उपनिर्माण होणे. कुंभ राशीचे मन घरांशी खूप जोडलेले असतं, पण 2025च्या मध्यकाळात काही घरगुती तणाव, गैरसमज, शांततेचा अभाव आणि कौटुंबियांमध्ये दुरावा आलेला जाणवत होता. आता दत्त जयंतीनंतर हा भार हळूहळू हलका होऊ लागतो. घरातील वातावरण एक नवीन सकारात्मक ऊर्जा पसरते. कुटुंबियांचा एकमेकांवरील विश्वास वाढतो आणि तुमची नातीही तुटायला लागलेली होते, ती पुन्हा आता बांधली जातील. ज्यांना आई-वडील, जोडीदार आणि मुलांसोबत समाजाचा अभाव होता, त्यांना आता एक उबदार, प्रेम घेणारं स्वरूप मिळेल. कुंभ राशीच्या लोकांच्या घरी नवीन वस्तूंची खरेदी व घर सजावट, वाहन खरेदी, घरात आनंद येणारे बदल तुमच्या आयुष्यात आता दिसणार आहेत. अनेकांसाठी विवाह, रोमॅन्टिक प्रस्ताव, प्रेम संबंधांची प्रगती किंवा कौटुंबिक मंगल कार्याची घोषणा यांसारखे आनंदीय प्रसंग दिसतील. मोठी खुशखबर म्हणजे दीर्घकाळ अडकलेले काम मोठे अचानक पूर्ण होईल. कुंभ राशीसाठी या संपूर्ण वर्षात काही महत्त्वाची कामे अडकलेली होती. सरकारी काम, न्यायालयीन बाबी व कागदपत्रे, नोकरीबद्दल, परदेशीय संबंधित प्रक्रियेत अडथळलेले, व्यवसायातील थांबलेली प्रगती आणि एखादं मोठं स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग आता तुमचा आलेला आहे. दत्त जयंतीनंतर या ग्रहांची स्थिरता तुम्हाला अनपेक्षित मदत,
उपलब्ध करून देते. हा काळ तुम्हाला स्वतःकडे बघायला लावतो, मन समजून घ्यायला मदत करतो आणि तुमच्यातील सुप्त क्षमता जागा करतो. ही शांतता आणि आत्मविश्वास तुमचे येणारे 2026 ची पायाभरणी करणार आहे. कुंभ राशीसाठी 2025 चा शेवटचा टप्पा म्हणजेच की दत्त जयंतीनंतरचा शेवटचा महिना या बदलांची नाही तर नव्या सुरुवातीचा काळ आहे. वर्षभराच्या तणावांनी, अडथळ्यांनी, अशा निराशेच्या वाटचालीने तुमचा आत्मविश्वास हलवला होता. त्या सर्व प्रसंगांना आता अर्थ उलगडू लागतो. तुम्ही ज्या संघर्षातून गेला, त्या लोकांवर विश्वास ठेवला आणि निराशा अनुभवली. ज्या स्वप्नांसाठी तुम्ही शांतपणे मेहनत करत होता, आता ती स्वप्ने तुमची लवकरच पूर्ण होणार आहेत. लवकरच म्हणजे की दत्त जयंती 4 डिसेंबर नंतर. ह्या भावनांचा परतावा आणि वास्तव्यात तुमचा आता उतरू लागणार आहे. ही सर्व स्वप्न तुमची लवकरच पूर्ण होणार आहे. दत्त जयंती तुमच्या जीवनात एक मार्गदर्शन दिवा लावणार आहे. हा दिवस तुमच्या राशीसाठी शुभ असणार आहे. हा तुमच्यासाठी गोड परतावा आहे. जसं की शेतकरी पेरणी आणि कष्टानंतर पीक कापतो, तसेच तुम्ही आता वर्षभराच्या प्रयत्नांना सोनेरी फलित आपल्या हातात घेणार आहात. 2025च्या शेवटच्या जीवनात एक सुंदर आणि स्मरणीय पर्व म्हणून नोंदवला जाईल. या काळात मिळवलेली शांतता, मिळवलेले प्रेम आणि मिळवलेले यश आणि मिळवलेली आत्मिक ऊर्जा तुम्हाला आता येणार आहे. 2026 मधील प्रत्येक आव्हानाकडे एका नव्या सामर्थ्याने तुम्हाला पाहायलाच लागेल. तुमचं नशीब तुमच्या हातातच हात घालून पुढे चालायला तयार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्ही हा शेवटपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर श्री स्वामी समर्थ भक्ती या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.